आता कैलास अडगावकर ज्वेलर्स सोबत सोनं घेणं झालं आणखीन सोपं. मेकिंग चार्जेसवर तब्बल 50% सूट. मर्यादित कालावधीसाठी नक्कीच भेट द्या. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. IT प्रकरणातील रजा मेनन आणि शफी शेख यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. IT धर्मांतर प्रकरणातील दोघा संशयितांना आज न्यायालयात करण्यात आलं होतं हजर. पोलीस कोठडी संपल्यानंतर आज न्यायालयात पार पडली सुनावणी. शफी शेख, रजा मेनन यांना न्यायालयात करण्यात आले होते हजर. आज दोघांना शफी शेख आणि रजा मेनन यांना मुंबई नाका पोलीस स्टेशन मार्फत कोर्टात हजर करण्यात आले होते. पोलीस रिपोर्टच MCRची होती, त्यामुळे त्यांनी 14 दिवसाची पोलीस जेल कस्टडी देण्यात आली. आरोप तेच ना, जे फिर्यादमध्ये तेच आरोप आहे, नवीन काय नाही. पण तपास जे होता, PC ज्या मुद्द्यावर दिली होती का जे मोबाईल आहे त्याचं पासवर्ड त्याच्याकडून घेणे बाकी आहे, त्यासाठी PC देण्यात आली होती 2 दिवसाची. त्याप्रमाणे त्यांनी पासवर्ड सांगितलेला आहे आणि याच्या तपासामध्ये पुढच्या गुन्ह्यामध्ये परत यांना ताब्यात येणार तो तसा अर्ज दिलेला आहे संबंधित आयोगाने. गुन्हा नंबर 116/26 मध्ये ते आता 1-2 दिवसात ट्रान्सफर करणार, पुन्हा याच मेहरबान कोर्टासमोर हजर करते. एका विरुद्ध मला वाटतं 3रा आणि एका विरुद्ध 4था गुन्हा आहे. आता तर पोलिसवर डिपेंड आहे, त्यांच्या सोयीने ते 2-3 दिवसात करतील हजर. दोघा संशयितांना आजपासून पुढील 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. पुन्हा 4थ्या गुन्ह्यासंदर्भात त्यांचा ताबा घेण्यासाठी अर्ज करणार दाखल. 166-26 गुन्ह्यात ट्रान्सफर करून कोर्टात हजर करणार. NCN न्यूजसाठी रोहन दनी, नाशिक.